हॅलो स्टुडंट. आपण ॲग्री मेन्सच्या दृष्टीनं ॲग्री मेन्सचा जो आपला पेपर फर्स्ट आहे याच्यामध्ये जो एक पॉईंट दिलेला आहे जो की 50 मार्क्ससाठी दिलेला आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याच्या बाबतीत आज इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहेत. काल म्हणजे नुकताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र अनाऊन्स केलेला आहे. त्याच्यापूर्वी आपला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियासुद्धा पब्लिश होत असतो. तुम्ही जर आपला ॲग्री मेन्सचा सिलेबस जर व्यवस्थित जर पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की आपल्या सिलेबसमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हटलं म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड पॉईंट क्लिअर कट मेन्शन केलेला आहे. तर स्वाभाविक आहे त्याच्यावरती क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. सगळ्यांसाठी सिलेबस नवीन आहे त्यामुळे आपण प्रत्येक जसा आपल्याला पॉईंट सापडेल किंवा जसं आपल्याला इम्पॉर्टंट वाटेल तसं आपण पॉईंट कव्हर करतोय. मी आणखीसुद्धा याच्यावरती एक 3-4 लेक्चर म्हणा किंवा जेवढे पॉसिबल होती तेवढे लेक्चर याच्यावरती कंडक्ट करणार आहे कारण इकॉनॉमिक सर्वे खूप इम्पॉर्टंट राहतो. तुम्ही एक्झाम कुठली पण घ्या, सेंट्रलची घ्या, स्टेटची घ्या, ठीक आहे. महाराष्ट्रावरती सुद्धा काही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत ते पॉईंटसुद्धा मी कव्हर करणार आहे लेक्चरमधनं. आजच्या याच्यामध्ये आजच्या लेक्चरवरती बोलूयात ॲग्री मेन्सच्या दृष्टीने जो आपला पेपर फर्स्ट आहे पेपर फर्स्टमध्ये सरळ सरळ आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया. सो आपलं कर्तव्य आहे की त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं जेणेकरून त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर आपला मार्क जाऊ नये. आपण एक सिलेबस बघूयात. हा आपला पेपर फर्स्टमधला सिलेबस आहे. ज्या दिवशी सिलेबस डिक्लेअर झालेला होता त्या दिवशी माझं एक स्टेटमेंट होतं. मी सांगितलेलं होतं की सगळ्या स्कोरिंगचा जर कोणता विषय राहणार आहे तर ॲग्रीचा पेपर फर्स्ट राहणार आहे. ठीक आहे. ॲग्री मेन्सचा जो पेपर फर्स्ट आहे हा सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट राहणार आहे. एवढेच पॉईंट आहेत आणि एवढे पॉईंट 50 मार्क्ससाठी दिलेले आहेत. नॉट अ जोक. ठीक आहे. चलो याच्यामध्ये आजचा मी जो टॉपिक टीच करणार आहे हा टॉपिक सिलेबसमध्ये कुठं बसतो हे तुम्हाला सांगतो. सिलेबसमध्ये पॉईंट बघा काय दिलेलं आहे. हायलाईट्स ऑफ ॲग्रिकल्चर. कशामध्ये ॲग्रिकल्चरचे हायलाईट्स? करंट युनियन बजेट, राईट, करंट युनियन बजेट, इकॉनॉमिक सर्वे अँड फॅक्ट्स अँड फिगर्स. कशामधलं फॅक्ट्स अँड फिगर्स? रिपोर्ट्समधल्या. कुणाकोणाचा रिपोर्ट? लाईव्ह स्टॉक सेन्सस, नाबार्डचा रिपोर्ट, इकॉनॉमिक सर्वे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, राईट. महाराष्ट्रावरती सुद्धा क्वेश्चन येतील पण हा टॉपिक मला थोडासा इम्पॉर्टंट वाटला त्या दृष्टीने आपण कव्हर करतोय. तुम्हाला एक लक्षात असेल की सिलेबसमध्ये आपला पॉईंट कुठे आहे. जर हे आपल्याला जज करता नाही आलं किंवा आजूबाजूला जे काही आपण वाचतोय हे आपल्या सिलेबसमध्ये कुठे हे जर कोरिलेट जर नाही करता आलं ना तर आपली एनर्जी नको त्या ठिकाणी स्पेंड होणार आहे. ठीक आहे. लक्ष द्या. आता या बजेटमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट मला आढळले जे की ॲनिमल हजबंड्री अँड याच्या रिलेटेड होते इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये. याच्यामध्ये रिसेंट इनिशिएटिव्ह जे ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी आहे याच्यामध्ये काय काय नवीन इनिशिएटिव्ह होते ते आपण बघूयात. एकदम शॉर्टमध्ये फक्त आपले त्या कानावरनं शब्द गेले पाहिजे. ठीक आहे. पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर आपण जंबल त्यावेळेला होऊ नये म्हणून हा पॉईंट आपण कव्हर करतोय. पहिला 1-2 प्रोग्राम ॲनिमल हजबंड्रीसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रोग्राम आहे तो आहे नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम, राईट. असं न देता जर तुम्ही हे व्यवस्थित वाचलं नाही तर तुम्हाला पेपर सेटर फक्त एवढा देईल नॅशनल ॲक्शन डिसीज कंट्रोल प्रोग्राम. याचा फुल फॉर्म काय आहे? NADCP स्टँड्स फॉर. असे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात जर आपल्याला माहिती नसेल तर. ठीक आहे. नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो थोडक्यात त्याची ओळख करून देतो की आहे काय भानगड. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि ज्या प्रोग्रामचे उद्देश आहेत की ॲनिमलमधले 2 डिसीज कंट्रोल करायचे आहेत, राईट. जर आता एवढ्या मोठ्या कंट्रीचे ॲनिमलमधले डिसीज जर कंट्रोल करायचे असतील तर त्या दृष्टीनं ऑब्जेक्टिव्हसुद्धा तसेच लागतील. ठीक आहे. त्या दृष्टीने तयारीसुद्धा तशीच लागेल. एक टार्गेट ठरवून दिलेला असेल की इथपर्यंत आपल्याला हे अचीव्ह करायचे, तिथपासून तीच अचीव्ह करायचे. जसा पूर्वी गव्हर्नमेंट ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला होतं बघा प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. त्या प्लॅनिंग कमिशनचा उद्देशच होता की भारताला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे तर ह्या स्वातंत्र्याच्या नंतर सगळेच जर आपण म्हटलं की आपल्याला रिसर्चमध्ये ग्रोथ करायची, आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये करायची, आपल्याला इंडस्ट्रीमध्ये करायचं तर हे इम्पॉसिबल झालं असतं. म्हणून काय होतं त्या प्लॅनिंग कमिशनमध्ये एक टार्गेट ठरवून दिलेलं होतं. तिथपर्यंत तेवढं अचीव्ह करायचं. तसंच ह्या प्रोग्रामच्या बाबतीत सुद्धा आहे. आपलं टार्गेट हे आहे ना की ॲनिमलचे डिसीज कंट्रोल करायचे आहेत. मग सगळे डिसीज कंट्रोल करू शकतो का? नाही. तर मग आपल्याला काही लिमिटेड डिसीजवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. लिमिट डिसीज म्हणजे किती? याच्यामध्ये 2 डिसीजवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. मग एवढ्या मोठ्या कंट्रीच्या ॲनिमल ते डिसीज कंट्रोल करायचे ते एका दिवसात होईल का? नाही होणार पॉसिबल. म्हणजे याला लाँग टर्म काहीतरी टार्गेट ठेवलेला असेल. याला लाँग टर्म टार्गेट ठेवलेला आहे. ठीक आहे. ह्या दृष्टीनं 2 डिसीज कंट्रोल करायचे, त्यांचं वॅक्सिनेशन करायचे, त्याच्या अकॉर्डिंगली हा प्रोग्राम आहे. मला वाटतं तुम्हाला पार्श्वभूमी समजलेली असेल. ठीक आहे. आता फॅक्ट्स अँड फिगर्स बघूयात. हा जो प्रोग्राम आहे हा सप्टेंबर 2019ला लॉन्च केलेला आहे. पेपर सेटर अशा फॅक्टसुद्धा विचारू शकतात. जो मथुरा येथून लॉन्च झालेला होता. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. ह्या प्रोग्रामचा उद्देश काय बघा. ह्या प्रोग्रामचा उद्देश आहे ॲनिमलचे 2 डिसीज कंट्रोल करणे. ठीक आहे. कोणते कोणते? पहिला डिसीज आहे FMD
ज्याला आपण म्हणतो फूट अँड माउथ डिसीज, आणि दुसरा आहे ब्रुसेलोसिस. ठीक आहे, दुसरा ब्रुसेलोसिस. हे 2 डिसीज कंट्रोल करायचे आहेत. कधीपर्यंत कंट्रोल करा, तुम्हाला सांगितलं लॉंग टर्म टार्गेट. एवढ्या मोठ्या कंट्रीचे डिसीज करायचे, एवढ्या सहज टार्गेट नाही होणार. 2030 पर्यंत कंट्रोल करायचे आहेत, असा हा प्रोग्राम आहे. दिस इज द वर्ल्ड लार्जेस्ट ॲनिमल वॅक्सिनेशन प्रोग्राम इन द वर्ल्ड मधला हा ॲनिमलला वॅक्सिनेट करण्याचा सगळ्यात हा आहे, लार्जेस्ट प्रोग्राम आहे. ठीक आहे, हे आहे मथुरा. 2019 2030 पर्यंत कंट्रोल करायचे. 2 डिसीज कंट्रोल करायचे. तुम्हाला पेपर सेटर विचारू शकतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो प्रोग्राम चालू केला आहे, ज्याचं नाव आहे नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ह्या प्रोग्राममध्ये किती डिसीज कंट्रोल करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे? तर 2 डिसीज कंट्रोल करायचे. कोणते कोणते डिसीज कंट्रोल करायचे? एक आहे FMD आणि दुसरा आहे ब्रुसेलोसिस. कधीपर्यंत कंप्लीट करायचे? 2030 पर्यंत कंप्लीट करायचे. मला वाटतं समजलं असेल. कुठलाही प्रोग्राम म्हटलं की त्याला ऑब्जेक्टिव्ह आलेच, राईट? ऑब्जेक्टिव्ह झाले. मला एक सांगा, आता सगळे ॲनिमलचे डिसीज तुम्ही म्हटले 2030 पर्यंत कंप्लीट करायचे, पण तुम्हाला ठरवावं लागेल की 2025 पर्यंत कोणता टप्पा गाठला पाहिजे आणि 25 पासून 30 पर्यंत काय करायचे. मग यांचं टार्गेटसुद्धा 2 याच्यामध्ये 2 टर्ममध्ये डिवाईड केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये 2025 पर्यंत काय करायचं आहे? ज्या ॲनिमल्सचे आपल्याला हे डिसीज कंट्रोल करायचे आहेत, त्या ॲनिमल्सचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं, राईट? हे बघा, द ओव्हरऑल एम ऑफ द नॅशनल डिसीज कंट्रोल प्रोग्राम इज टू कंट्रोल FMD बाय 2025 विथ वॅक्सिनेशन. त्याचं वॅक्सिनेशन तिथपर्यंत करायचं आणि त्या डिसीजला एकदा सगळे वॅक्सिनेट झाले, जे काही डिसीजवाले असतील त्यांचं इरॅडिकेशन करायचं 2030 पर्यंत. तर थोडंसं सिम्पल सांगतो. 2030 पर्यंत पूर्ण डिसीज कंट्रोल झाला पाहिजे, पण 2025 पर्यंत सगळ्या ॲनिमल्सचं काय झालं पाहिजे? वॅक्सिनेशन झालं पाहिजे. सगळ्यांना वॅक्सिन दिल्या गेली पाहिजे, राईट? कोणते डिसीज आहेत? 2, FMD आणि ब्रुसेलोसिस. FMDच्या बाबतीत बघा, FMD हा जो आहे ना, हा खूप मोठा क्वांटॅजियस व्हायरल डिसीज आहे, राईट? हा जो FMD आहे ना, FMD हा व्हायरल डिसीज आहे. काय आहे? व्हायरल डिसीज आहे, राईट? आणि ब्रुसेलोसिस जो आहे, जे 2 डिसीज याच्यामध्ये कंट्रोल करायचे आहेत, ज्यांचं वॅक्सिनेशन करायचं आहे, हा ब्रुसेलोसिस B स्टँड फॉर बॅक्टेरिया, असं लक्षात ठेवा. जे तुम्हाला म्हणतो ना की क्वेश्चन करंट ओरिएंटेड तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड येतात, तुम्हाला ॲनिमल हस्बंड्रीमध्ये असंही क्वेश्चन येऊ शकतो, FMD कशाने होते, ब्रुसेलोसिस कशाने होतो. ठीक आहे, हा जो ब्रुसेलोसिस जो आहे ना, हा झुनोटिक डिसीज आहे. कुठला आहे? झुनोटिक डिसीज. म्हणजे काय? हा ॲनिमलपासनं माणसाला होऊ शकतो, म्हणून हा घातक आहे. ठीक आहे, ॲनिमल टू मॅन. याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का? मेन ब्रुसेलोसिसमध्ये ॲनिमलचं जे प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ॲबॉर्शनचं प्रमाण खूप वाढतं. काय होतं? ॲबॉर्शनचं प्रमाण ॲनिमलमध्ये वाढतं. आणि जर ॲबॉर्शन झालं तर नवीन आपल्याला कॅटल जे काय असतील किंवा जे काही जनावरं असतील आपल्याला नवीन भेटणार नाहीत. म्हणून हा माणसाच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे आणि जनावरांच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. म्हणून याला कंट्रोल करायचं आहे 2030 पर्यंत, पण 2025 पर्यंत याचं सगळ्यांचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला त्याच्या रिलेटेड आपण ऑब्जेक्टिव्ह सुद्धा पाहिले. याचे काही मेजर ॲक्टिव्हिटीज ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चालवणार. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, कुठलीही गव्हर्नमेंट ज्यावेळेला काही स्कीम लॉन्च करा असतं, त्या स्कीममध्ये कसं असतं, जनरली जर खर्च जास्त असेल तर गव्हर्नमेंट काय करतं? त्याचं डिवायडेशन करतं. ठीक आहे, खर्चाचं, की 50% आम्ही वाटा उचलतो, 50% स्टेट गव्हर्नमेंटने उचलावा, बाकीच्यांनी अर्धा उचलावा, ह्या पद्धतीनं. पण हा जो प्रोग्राम आहे हा 100% सेंट्रल स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे, राईट? याचा सगळा खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट उचलणार आहे. क्लिअर? आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मला एक सांगा, तुम्हाला जर ॲनिमलचं वॅक्सिनेशन 2025 पर्यंत करायचं आहे, तुम्हाला अगोदर हे तर समजलं पाहिजे कोणते ॲनिमल्स आपल्याला वॅक्सिनेट करायचे आहेत, बरोबर? जसं आता कोविड पॅन्डेमिकमध्ये आपल्याला लस देताना म्हटले की सुरुवातीच्या याच्यामध्ये वयोवृद्ध घ्या, त्याच्यानंतर बाकीचे घ्या, सगळ्यात शेवटी बालकं घ्या. त्या पद्धतीनं जर वॅक्सिनेशन करायचं असेल तर त्या ॲनिमलला अगोदर आयडेंटिफाय करायचं असेल, आयडेंटिफाय करावं लागेल की यांना वॅक्सिनेशन द्या, बरोबर? मग हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला त्यांना इयर टॅगिंग करावं लागणार आहे. त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी ह्याला वॅक्सिन द्या अगोदर, ठीक आहे? तर मग जो व्यक्ती अशी इयर टॅगिंग करेल त्या व्यक्तीला पर ॲनिमल ₹2 एवढे पैसे भेटतील, अपार्ट ऑफ बाकी जे काही त्याला इन्सेंटिव्ह वगैरे असतील ते सगळे. ठीक आहे,
आणि जो व्यक्ती ते आयडेंटिफाय केलेल्या ॲनिमल्सला वॅक्सिन देणार आहे त्या व्यक्तीला पर ॲनिमल 3 रुपये भेटणार आहेत. असे क्वेश्चन पेपरला येतात. त्यावेळेला आपण म्हणतो क्वेश्चन कुठून तरी बाहेरूनच आले. ठीक आहे, सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे, त्यामुळे दुर्लक्षित अजिबात करता येणार नाही. आता वॅक्सिन करण्याच्या अगोदर त्यांना स्वच्छ करावं लागणार आहे, तर त्यांचं जे काही वर्म्स असतील त्यांच्यावरती त्यांना डिवर्मिंग करावं लागणार आहे 1 महिना अगोदर. ह्या मेजर ॲक्टिव्हिटी, बाकीच्या सिम्पल आहेत त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला वाचल्या तरी किंवा जनरल सायन्सने तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे. ह्या प्रोग्रामचा FMD वॅक्सिनचा जो पहिला राऊंड आहे हा 11 राज्यांमध्ये कंप्लीट झालेला आहे, हे एक लक्षात ठेवा. जसं आपण पाहिलं नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम, जसा आपण पाहिला हा एक प्रोग्राम होता. दुसरा प्रोग्राम काय बघा, तो आहे AHIDF. पेपर सेटर फक्त तुम्हाला एवढं देईल, अँड AHIDF स्टँड्स फॉर, असे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. ते ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. आता ॲनिमल हजबंड्री ह्या सेक्टरमध्ये जो आपल्याला GDP मध्ये खूप सारा काउंट करतो, ॲग्रिकल्चर अलाइड GDP आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ॲनिमल हजबंड्री लाईव्ह स्टॉक जो आहे हा सुद्धा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ह्या सेक्टरला जर ग्रो करायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काही फंड रेज करायचा आहे असं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतं, राईट. तर तो फंड किती आहे, तर तो फंड आहे 15,000 करोड, राईट. हा क्वेश्चन तुम्हाला विचारतील. जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर याच्यावरती क्वेश्चन येणं गरजेचं आहे किंवा विचारू शकतात. का? कारण मेजर फोकस आहे डेव्हलपमेंट फंडवरती, राईट. पहिला तर आपण फुल फॉर्म लक्षात ठेवला, नॅशनल ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, हा 2020 साली स्टार्ट झालेला आहे, राईट. एवढं एक लक्षात ठेवा फक्त. हां, आता हा जो काही प्रोग्राम राबवला, जो आत्मनिर्भर भारत हा प्रोग्राम आहे, ANB ज्याला आपण म्हणतो ANB, ह्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये हा प्रोग्राम चालवला जातो, ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, राईट. हे काही की पॉईंट्स होते जे मला ॲनिमल हजबंड्रीच्या रिलेटेड जाणवले. असे पॉईंट भरपूर सारे पॉईंट आहेत, मी लेक्चरमध्ये ते कव्हर करणार आहे. सध्याच आपण याच लेक्चरमध्ये थांबूया. याच्या रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका. काही विद्यार्थी नवीन असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रिसेंट अपडेट तुमच्यापर्यंत येईल. चलो, थँक्यू सो मच. भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. ठीक आहे, तब तक के लिए बाय बाय, टेक केअर अँड थँक्यू.